वेलकम बॅक टू माय चॅनल। कसे आहात तुम्ही सर्व? आय होप तुम्ही सर्व आनंदी असाल आणि मजेत असाल अशी अपेक्षा करते। आणि चला आता व्लॉगची सुरुवात करते त्रिशाचे हेअर बँड पॅक करण्यापासून, कारण हा जो स्ट्रगल आहे ना तर तो खरंच प्रत्येक आईच्या लाईफमध्ये असेल। कारण लहान मुलांना हेअर्स असे ताणलेले, ओढलेले, खेचलेले असे बिलकुल आवडत नाही। त्यांना वाटतं की आपले हेअर्स जे आहेत तर ते मोकळे असावेत, पण स्कूलमध्ये जायचं म्हणलं की हेअर्स जे आहेत तर ते पॅक करावेच लागतात। आणि त्रिशाच्या स्कूलमध्ये बिलकुल अलाउड नाहीये कितीही छोटे किंवा मग लॉंग हेअर्स असू द्या, एक पोनी बांधा, दोन पोन्या बांधा, किंवा लॉंग हेअर्स असेल तर वेणी पाडा किंवा मग एखादी क्लिप तरी लावा, पण हेअर्स असे मोकळे सोडू नका असं त्यांच्या स्कूलचा रूल आहे। त्यामुळे मग काही झालं तरी त्रिशाचे हेअर्स पॅक करावेच लागतात रोज। आणि तिलाही लॉंग हेअर्स आवडतात आणि मलाही लॉंग हेअर्स आवडतात, त्यामुळे मग तिचे हेअर्स जे आहेत तर ते आता मी वाढवत आहे। आणि असं चला आता हा रोजचा माझा स्ट्रगल आहे। ती स्कूलमध्ये जाण्याच्या आधी तेवढं तिला तयार करणं तर मला करावंच लागतं। आणि त्यानंतर आता त्रिशाचा थोडासा स्टडी घेत आहे, कारण तिचं म्हणणं होतं की आधी तू आज ना सगळी कामे सोडून दे आणि माझा स्टडी घे, कारण थोड्याशा गोष्टी तिच्या लर्न करायच्या राहिल्या होत्या। आणि तिचं म्हणणं असतं की माझा स्टडी ना तूच छान घेऊ शकते, त्यामुळे मग तूच घेत जा। आणि मला पण असं वाटतं की जर मी तिच्या जवळ बसून जर काही गोष्टी तिला शिकवल्या ना तर ती लवकर कॅच करते। त्यामुळे काही गोष्टी आरडून ओरडून का होईना मी तिला शिकवण्याचा प्रयत्न करत असते। आणि तिलाही कधी कधी ते नको नकोसं वाटतं, पण कधी कधी तिला पण असं वाटतं की मम्मी जवळच आपण बसून अभ्यास करावा, तिला पण ते छान वाटतं। आणि सकाळी सकाळी ना आमचा इथे स्टडी सुरू आहे। व्लॉगमध्ये तुम्ही पाहिलं असेल की पिल्लू मला नेहमी परेशान करतं, पण खरं सांगू ना तर तो मलाच नाही तर घरात सगळ्या मेंबरला परेशान करतो। आणि सकाळी सकाळी ना तो त्रिशाच्या जास्त मागे लागलेला असतो। त्रिशाच्या हातात जी गोष्ट असेल ना तर ती त्याला पाहिजे असती। आणि आता तिचं ब्रेकफास्ट सुरू होता, पण तिला तिचंच ताट हवं होतं। मी तिला ते दुसरं ताट आणून दिलं तर मग त्याला जे दुसरं आणून दिलं होतं तेही त्यालाच हवं होतं। म्हणजे जे तिच्या हातात दिसेल ना तर प्रत्येक गोष्ट त्याला ती पाहिजे असते। असं चला हे त्याचं कायमचं आहे। आता त्रिशाच्या स्कूलचा टाइम झाला, त्रिशा स्कूलमध्ये गेल्यानंतर मला थोडंसं जायचं आहे। स्कूलमध्ये गेल्यानंतर ना सगळी घरातली जी काही कामे होती तशी तेवढी फारशी काही कामे नसतात, पण मग थोडीफार जी काही कामे असतात, घर क्लिनिंग वगैरे सगळं काही करून घेतलं। आणि दुपारच्या वेळी मग मी आले होते पार्लरमध्ये। आणि मी जिथे आलेली आहे ना तर ते आहे एक छान असा मेकअप स्टुडिओ आहे। तिथे प्रत्येक प्रकारचे मेकअप असेल, म्हणजे पार्लरशी रिलेटेड ज्या काही गोष्टी असतील, ॲडव्हान्स, एक्स्ट्रा ॲडव्हान्स वगैरे जे काही प्रत्येक गोष्ट तिथे केल्या जाते। आणि तिथे मी ॲज अ मॉडेल म्हणून गेले होते। साक्षी अभंग असं नाव आहे त्या मुलीचं, जिचं हे पार्लर आहे। आणि तिने मला इन्व्हाइट केलं होतं। तिथे ॲक्च्युली तिचे ना पार्लरचे ऑनलाईन ऑफलाईन बॅचेस आहेत, तर ज्या ऑफलाईन गर्ल्स होत्या तर त्यांचाच मेकअप ट्युटोरियल होतं, तर त्याच्यासाठी तिने मला मॉडेल म्हणून बोलवलं होतं। त्यामुळे मग मीही गेले होते। म्हटलं चला गेलं तर आपले फोटोशूटही होईल, थोडेफार व्हिडिओही निघतील। आणि असंही दुपारच्या वेळी जरा निवांतच असते, तर मग गेले होते। आणि माझा लुक त्यांनी एवढा छान क्रिएट केला होता की असं मला वाटायला लागलं होतं की मी जणू नवरीच आहे की काय। आणि खरंच अशीच फिलिंग यायला लागली होती, कारण माझा मेकअपच त्यांनी एवढा सुंदर केला होता। आणि तुम्हाला विश्वास नाही बसणार की 1-1.5 महिन्यामध्ये तिने तिच्या ज्या स्टुडंट्स आहेत तर त्यांना एवढं लर्न केलं होतं की त्या ॲज इट इज ती जसा मेकअप करते ना तसाच मेकअप त्या करायला लागायचा। ॲक्च्युली मी तिच्याकडनं तर भरपूर वेळेस मेकअप केलेला, पण तिच्या ज्या स्टुडंट आहेत त्यांच्याकडून आज फर्स्ट टाईम मेकअप करून घेतला होता। आणि एवढा सुंदर मेकअप केला होता तर तो तुमच्या समोरच आहे। व्हिडिओ शूट, फोटोशूट प्रत्येक गोष्ट तिथे केली। आणि जेव्हा मी रेडी झाले होते ना मला असं खरंच वाटत होतं की मी खरंच मॉडेल आहे की काय। आणि माझ्यासोबत ज्या तुम्हाला दिसताय ना तर ही त्यांची स्टुडंट आहे, यांनीच माझा मेकअप वगैरे केला होता। आणि तिथे माझा एवढा वेळ गेला की मग त्रिशाची स्कूल बस जी आहे तर ती मला तिथेच थांबावी लागली, कारण त्रिशाची स्कूल बस जवळपास 2:45 वाजता तर येतेच। आणि मला असं वाटलं होतं की मी जर 1 वाजता गेले तर 2:45 वाजता मी फ्री होऊन जाईल, पण असं काही झालंच नाही, कारण ती प्रत्येक गोष्ट शिकवत माझ्यावरती त्यांचा मेकअप वगैरे सुरू होता। आणि व्हिडिओ शूटिंग पण त्यांचं सुरू होतं, त्यामुळे काही बोलता आलं नाही। मग त्रिशाची स्कूल बस जी आहे तर तिथे आणि मग घरी आल्यानंतर परत पिल्लूचं बघा इकडे काय चालू होतं, त्याला तिची स्केटिंगच घालायची होती। ॲक्च्युली त्रिशा स्कूलमध्ये स्केटिंग पण असते वेडनेसडे आणि थर्सडे, 2 दिवस स्केटिंग असते। आणि कालच्या दिवशी ती स्केटिंग जी आहे ती माझ्याकडून वरतीच ठेवल्या गेली, ती पिल्लूनी पाहिली आणि आता त्याने पाहिली आहे तर मग त्याला ती घालायची। त्याला ती माहिती नाही ती कशी यूज करायची काय वगैरे, पण त्याला ती दिसली आणि त्याला ती शूज सारखं दिसते, त्यामुळे त्याला ती घालून फिरायचं होतं।
मेकअप वगैरे झाला आणि आता त्याच्याबद्दल जास्त काही एक्सप्लेन नाही करत मी. आता डायरेक्ट पूजेला लागते, कारण अजून माझी भरपूर कामं जी आहेत आजच्या दिवसाची ती पेंडिंग राहिली आहेत. सकाळी मला माझ्या सासूबाईंनी हा केंद्रातून हा बॉक्स आणून दिला. ॲक्च्युली हा जो बॉक्स आहे ना तर तो दिवाळीसाठीचा आहे आणि केंद्रातली जी दिवाळी असते स्वामी समर्थांची, त्यांचे काही रूल्स असतात, रेग्युलेशन्स, म्हणजे घरातल्या सुखशांतीसाठी, सुखसमृद्धीसाठी आणि धनप्राप्तीसाठी, म्हणजे काही गोष्टी असतात दिवाळीच्या ज्या आपण केल्या पाहिजे आणि सर्व काही जे आहे ते एकदम शास्त्रोक्त पद्धतीने होतं. असा एक पुडा भेटतो स्वामी समर्थांच्या केंद्रामध्ये आणि त्याच्यामध्ये हा असा एक कागद येतो. त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं की कोणत्या तारखेपासून किती तारखेपर्यंत काय करायचं आहे, कोणत्या तारखेपासून कशी पूजा करायची आहे. तर याच्यामध्ये ना आर्थिक उन्नती तसेच उत्तम आरोग्य याचा सुवर्ण योग साधून आरोग्याची, समृद्धीची आणि संपत्तीची जी दीपावली असते तर ती साजरी करण्यासाठी पूर्ण डिटेल जे आहे तर ते याच्यामध्ये दिलेलं असतं. आणि समर्थांना आजकाल कोण नाही मानत, स्वामी समर्थांना सगळेजण मानतात आणि त्यांची जितकी सेवा करू ना तेवढी कमीच असते. तुम्ही जितकी जास्त सेवा करणार आणि म्हणजे जेवढं तुम्ही त्यांना शरण जाणार ना तर सगळं काही चांगलं व्हायला लागतं. हा माझा पर्सनली अनुभव आहे. आणि आता लवकरच मला जे स्वामी समर्थांचं जे गुरुचरित्राचं जे पारायण आहे ना तर ते सुद्धा मला करायचं आहे. आज करू उद्या करू करत करत 2 महिने माझे निघून गेले आणि आता फायनली काही झालं तरी या महिन्यात मी ते करणारच आहे. असो चला मी तुम्हाला या बॉक्सबद्दल सांगते. हा जो बॉक्स आहे ना तर याच्यामध्ये पूर्ण पूजेची सामग्री येते. तर याच्यामध्ये ना प्रथमतः हा जो कागद आहे हा येतो आणि याच्यामध्ये सगळं लिहिलेलं असतं. काय करायचे, कसं करायचे, कोणत्या तारखेला करायचं. आज आहे 13 तारीख. ॲक्च्युली जी समर्थांची जी दिवाळी असते ना तर ती आजपासून सुरू झालेली आहे 13 तारखेपासून. आणि 13 तारखेला काय करायचं, 14 तारखेला काय करायचं सगळं ह्याच्यावर लिहिलेलं असतं. रांगोळी कोणती काढायची, दिवा कसा लावायचा, सगळं काही. आणि ह्या बॉक्समध्ये ना सगळं सामान असतं बघा. हे असतं उटणं, त्याबरोबर हे आहे धूप, परत हे आहे पंचगव्य, सोबतच हे आहे हर्बल मेडिक प्रीमियम सोप आहे. दिवाळीला आपण जी चंदनची सोप वापरतो त्याच टाईपमध्ये ही सोप आहे. म्हणजे जे काही आपण दिवाळीला वापरतो जसं उटणं असेल, सुगंधित साबण असेल ते सुद्धा याच्यामध्ये आहे. सोबतच अत्तर पण आहे आणि हे आहे गोमूत्र, सोबतच हे आहे गंगाजल आणि ही पोटली आहे. याच्यामध्ये ना एक कॉईन आहे आणि काहीतरी आय थिंक धान्य आहे याच्यामध्ये. आणि जो कॉईन आहे ना तर तो जे मेन क्षेत्र आहे स्वामी समर्थांचं दिंडोरी येते तिथे यज्ञ झालेला आणि तिथे एक कॉईन्स असतात ठेवलेले. तो जो पूजा केलेला जो पूर्ण मंत्रांनी वगैरे मंत्रोक्त जो कॉईन असतो ना तोही आपल्याला दिलेला असतो. त्याचीही पूजा करायची असते पूर्ण त्रयोदशीला. आणि सोबतच त्याच्यामध्ये परत हे काय बोलतात त्याला, कमलगट्टे आणि हे आहे पिवळी मोहरी. आणि मी तर देवघरामध्ये येऊन बसले, मला ही पूजा करायची होती. ॲक्च्युली मला ही सकाळीच करायची होती पण आईंना दुपारी आठवलं आणि मग त्यांनी ते दुपारी मला आणून दिलं. आणि या गोष्टीबद्दल मला याच वर्षी माहिती झाली. याच्या आधी मी कधी केलं नाही पण आता माहिती झालंय तर म्हणलं चला करूयात. आणि घराच्या शांतीसाठी, सुखसमृद्धीसाठी चांगलं आहे तर मग आपण करू शकतो. आणि असंही मी घरीच असते तर म्हणले ठीक आहे करूयात. तर आज 13 तारीख आहे तर 13 तारीखला त्यांनी सांगितलंय की सुगंधित उटणं लावून स्नान करायचं, त्यानंतर तुळशीपाशी जायचं, देवासमोर जायचं, गाईच्या शुद्ध तुपाचा दिवा लावायचा, त्यानंतर धूप लावायचा, संपूर्ण घरात तसे परिसरात गोमूत्र शिंपडवायचे, परत गंगाजल जे आहे ते पण शिंपडवायचं. आणि ती जी सगळी सामग्री आहे तर ती याच्यामध्ये आहे. गंगाजल आहे, गोमूत्र आहे, सगळं आपल्या घरामध्ये शिंपडायचं. आणि जेव्हा आपण पूजा वगैरे करू ना तर तेव्हा टीव्ही टेप जे काही असेल तर ते ऑफ ठेवायचं. आणि त्यानंतर घरासमोर, देवासमोर, तुळशीसमोर रांगोळ्या काढाव्यात, तसेच पणत्या लावावेत. म्हणजे जी काही दिवाळी आहे ना एकदम शास्त्रोक्त पद्धतीने ते सगळं काही याच्यामध्ये दिले. आणि आता मी जी गोष्ट सकाळी नाही करू शकले ती मी आत्ता करणार आहे. दिवा वगैरे लावणार आहे आणि रांगोळी वगैरे सगळं काही आत्ता करते, कारण पिल्लू आणि तिशा दोघं पण खेळत आहेत. तिशाचा स्टडीही झाला आहे. जेव्हा मी पार्लरमध्ये माझा मेकअप सुरू होता तेव्हा तिथे बसूनच तिचा स्टडी जो आहे तर तो कम्प्लीट हा बॉक्स तर आणलाच पण सोबत केंद्रातून ना हा डब्बा पण आणला वातींचा. ह्या शुद्ध गाईंचं जे तूप असतं ना तर त्याच्यापासून बनवलेल्या या वाती आहेत आणि ह्या मी स्पेशली दिवाळीसाठी आणलेल्या आहेत. आणि केंद्रामध्ये असं भरपूर साहित्य आहे जे पूजेचं भेटत असतं आणि आता लागणारच होतं तर म्हणलं चला आता घेऊयात. मग हे पण आईंनी आणलं होतं. तुम्ही जर समर्थांची नित्यसेवा करत असाल, केंद्रात जात असाल ना तर तुम्हाला या गोष्टी ज्या आहेत तर त्या माहीत असतील. हीच दिवाळी रिलेटेडच नाही तर भरपूर अशा छान अशा गोष्टी असतात तिथे ज्या आपल्या घरासाठी चांगल्या असतात आणि त्या आपण केल्या पाहिजे अशा तिथे सांगतात. पण माझं काही नेहमीच सारखं फारसं काही जाणं होत नाही. पण आमच्या आत्या ज्या आहेत म्हणजे माझ्या सासऱ्यांची बहीण जी आहे तर त्या जात असतात, मग त्या सांगत असतात. मग अशी काही गोष्ट मला कळली की मग मी ती करत असते. आणि आता हा दीपावली संच जो आहे ना तर तो याच्याबद्दल मला माहिती माझ्या सासूबाईंकडूनच भेटली.
ॲक्च्युली त्यांनी मला ही आजच्याच दिवशी सांगितली दुपारी, आणि हे सकाळपासून करायचं होतं. आज 13 तारखेपासून सकाळपासून करायचं होतं. पण सकाळचं जे काही होतं तर ते सगळं काहीतरी मी केलं, पण संध्याकाळच्या वेळी केलं, कारण हा जो संच आहे दीपावली संच तो माझ्यापर्यंत दुपारी पोहोचला. त्यामुळे मग संध्याकाळी जे काही होतं ते करून घेतलं. आणि जेव्हा घरात देवपूजा होते ना बघा, देवघर एवढं छान दिसतं ना, आणि घरात जी पॉझिटिव्ह येते ना तर ती काहीतरी फारशी वेगळीच असते. आणि माझं तर देवपूजा तर वगैरे छान झाली होती, देवघरही छान सजलं. पण इकडे पिल्लूने ना असा पूर्ण घरभर पसारा केला होता. एवढं पावडर सांडवलं? पावडरचा डब्बा कुठे भेटला तुला? कुठून घेतला? का बरं सांडलं तू? श्री इकडे बघ. आणि हे कोणी काढलं सगळं? सगळे पिलो फेकून दिले खाली, दीदीची बॅग इकडे टाकली, एवढं पावडर सांडलं. का बरं हसतो परत? देवपूजा तर मी छान केली, देवघरही सजवलं. पण तुम्ही पाहिलं पिल्लूने हॉलमध्ये किती पसारा करून ठेवला होता. त्यामुळे आधी तो स्वच्छ व्यवस्थित क्लीन करून ठेवला, आणि तरी अजून फारसा पसारा जो आहे तर तो घरामध्ये तुम्हाला दिसेलच. तो थोडासा इग्नोरच करा, कारण मी कितीही चांगला ठेवण्याचा प्रयत्न केला ना तर माझी दोन्ही मुलं इतकी हुशार आहेत की ती परत ज्या गोष्टी ज्या आहेत त्या अस्तव्यस्त त्या करणारच. असं चला आता जे काही होतं आजच्या दिवसासाठी 13 तारखेचं दीपावलीचं जे काही त्यामध्ये दिलं होतं, गोमूत्र परत गंगाजल वगैरे शिंपडायचं होतं घरामध्ये, शिंपडलं. आणि त्यानंतर म्हटलं चला आता लगेच स्वयंपाकाला लागावा, कारण ते दोघं जे आहेत तर ते खेळत होते. त्यामुळे मग मी इकडेच लगेच स्वयंपाकाला लागले. आणि स्वयंपाकामध्ये ना मस्त अशी पनीर बटर मसाल्याची भाजी करायची होती, आणि सोबतच फुलके आणि जिरा राईस बनवायचा होता. आणि स्वयंपाक म्हटलं ना तर मला स्वयंपाक बनवायला फार आवडतं, पण खरं सांगू ना सध्या मला चपात्या बनवायचा फार कंटाळा येतो. आणि भाजी तुम्ही मला कशीही सांगा, कुठलीही सांगा, मी बनवतेच. पण म्हटलं चला आता खूप दिवस झाले आपण रोज रोज चपात्याच खातोय, तर आज जरा फुलके बनवूयात. आता तुम्ही म्हणता की तू ही चपाती जी आहे ती फ्लेमवरती भाजू नको, माहिती आहे सगळं कळत असतं, पण कधीतरी ठीक आहे ना, आपण रोज रोज तर नाही करत. आता तर मी जवळपास कित्येक तरी महिन्यांच्या नंतर असे फुलके जे आहेत तर ते गॅसवरती भाजून बनवते आहे, कारण पनीरसोबत असे फुलके जे आहेत ना तर ते खूप टेस्टी लागतात. आणि पुरी तर घरामध्ये जास्त कोणी खात नाही, ऑइली वगैरे, सो त्यामुळे मग म्हटलं चला फुलकेच बनवूया. त्यामुळे असा स्वयंपाक बनवला होता, आणि स्वयंपाक पण फार टेस्टी झाला होता. आणि घरामध्ये जी पूजा केली ना त्यामुळे जी पॉझिटिव्हिटी घरामध्ये आली होती, किंवा मग जी पॉझिटिव्ह एनर्जी मी फील करत होते ना तर ती काही वेगळीच होती. त्यामुळे जर तुम्हाला आता याबद्दल माहीत झालंच आहे ना तर तुम्ही पण केंद्रामध्ये जा, आणि हा दीपावली संच ना तुमच्याही घरामध्ये छान अशी पॉझिटिव्हिटी निर्माण होईल. आणि अशा काही ज्या गोष्टी असतात तर त्या आपण गृहिणींनी केल्याच पाहिजे. आणि एवढी पण धावपळ आपल्या मागे नसते की आपण त्या गोष्टी करू शकत नाही. जर करायचं असेल ना तर कसंही आपण त्या गोष्टी करू शकतो, आणि आपण त्या गोष्टी केल्याच पाहिजे असं मला तरी वाटतं. बरेच चला आता गप्पा गोष्टी भरपूर झाल्या, जेवण तर इथं माझं रेडी आहे, मी जेवण करते. आणि आता तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही व्हिडिओ लाईक करा, नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या जशा छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, भेटू लवकरच.